किशोर पाटील. तीनही सामने या ठिकाणी चालू होत आहेत. नांदेदेव नांदेपाडा विरुद्ध महालक्ष्मी वाघजे, त्यानंतर कमळवीर डावाळे आणि वनदेव पाल्ले बापदेव बामणगाव विरुद्ध बैरेश्वर मानी. सर या ठिकाणी अर्थात सन्मान दिला जातो नागझरी संघाचा पियुष जाधव. सतीश अभ्यास विनंती करणार आहे. सतीश केली जाते सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नागझरी संघाचा पियुष जाधव सन्मानित करायचा आहे. पियुष जाधव सतीश आपण यायचा प्लीज. सर क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना, क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना वेतानुशील उसर विरुद्ध देवेश कन्स्ट्रक्शन उसर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना नागेश्वर आवास विरुद्ध मरियाई बांधण आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती जयहनुमान वडोली विरुद्ध विघ्नाथ सिराटपाडा या साई संघाने जय्यत तयारी करायचं आहे. आपल्यासाठी पहिला पुकार कोर्ट नंबर 1 वेतानेश्वर उसर विरुद्ध देवेश कन्स्ट्रक्शन उसर. कोर्ट नंबर 2 नागेश्वर आवास विरुद्ध मरियाई बांधण आणि कोर्ट नंबर 3 जयहनुमान वडोली विरुद्ध विघ्नहर्ता सिराटपाडा. आणि अंश नॉटसेकर आपण देखील यायचं आहे. आपला देखील आपण सन्मान घेऊन जायचा आहे. आपल्या उत्कृष्ट कलाबद्दल सन्मान अर्थात मंडळाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. अत्यंत जबरदस्त लढत सुरू झालेली आहे. नांदादेवी नांदापाडा विरुद्ध महालक्ष्मी वाघसे. सागरगड पंचकृषी मधला महालक्ष्मी वाघसे विरुद्ध अलिबाग पंचकृषी मधला परांगे संघ नांदादेवी नांदापाडा. 2024-23 या मोसमामध्ये तब्बल 7 विजेतेपद अलिबाग पंचकृषीमध्ये प्राप्त करणारा म्हणजे नांदादेवी नांदापाडा या अलिबाग दिवस पंचकृषी मधला एक बलाढ्य आणि बलवान संघ अर्थात मधुकर पाटील यांच्या कोचिंग मध्ये एक जबरदस्त कामगिरी करून जातोय. आणि या वर्षी तुषार पाटीलचं पहिली डेड 2 गुणांची कमाई करून तुषार पाटील आपल्या पॉईंटवरती परततोय. इथे विनंती आहे प्लीज मध्ये थांबू नका. आपण गॅलरीमध्ये ऍडजस्ट होऊन घ्या प्लीज विनंती आहे. जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. कबड्डी आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेला आहे. इथे कदाचित जागा असेल आपण शेवटी त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही ठिकाणी जागा असतील त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. कारण शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. एक खरं तर राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो. आज आपल्याला अलिबाग नगरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. याच्यापेक्षा वेगळं काय असतं हेच देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. ज्या संघाने अजून देखील नोंदणी केली नसेल त्या संघाने विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आणि आपली नोंदणी आपण करून घ्यायची आहे. सर्व संघाने विनंती असेल कारण पुढची स्पर्धा आपण बरोबर या ठिकाणी वेळेमध्येच संपन्न करणार आहोत, खेळवणार आहोत. त्या दृष्टीने प्रत्येकाची नोंदणी महत्त्वाची आहे. इथे यायचं आपण आल्याचा प्रवाह जायचं आहे प्लीज. क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना करतोय कमलवीर डावाले विरुद्ध वनदेव पाले. हे दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. बामणगाव पंचकृषीमध्ये दोन्ही संघ त्या ठिकाणी पहिला मॅच घेतात. अर्थात क्रीडांगण क्रमांक 2 वरची लढत आपण पाहतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती लढत बैरेश्वर माने अलिबाग पंचकृषी मधला बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरुद्ध बामणगाव पंचकृषी मधला संघ त्या ठिकाणी लढत देण्यासाठी संधी झालेला आहे. सहाय्यक असा गुणफलक क्रीडांगण क्रमांक 1 वरती नांदादेवी नांदापाडा आघाडीवरती आहे. पहिला हाफचा खेळ सुरू झालेला आहे आणि पहिल्या हाफमध्ये मजबूत स्थितीमध्ये नांदादेवी नांदापाडा पूर्णपणे ताकदीने आपल्या या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. सुंदर डिफेन्स राईट कव्हर आपण बघतोय. अत्यंत सुंदर डिफेन्स करतोय आणि त्याच वेळेला एक गुणाची कमाई. पहिला ऑलआउट अगदी पहिल्या काही मिनिटांमध्ये नांदादेवी नांदापाडा या संघाने वाघसे या संघावरती प्राप्त केलेला आहे. तुषार पाटीलची ही दुसरी रेड आणि सक्सेस रेट करून
एक पहिला क्रमांक दिला वाघजाई संघावरती नांदाईपाडा विरुद्ध वाघजाई असा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतो. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जो सामना पाहतो तो कमलवीर डावाला विरुद्ध वनदेव पाल हे दोन्ही मामलगाव पंचवीस मध्ये संघ आहेत. अत्यंत सुंदर लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय. जे ते दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत. एकाच पंचकृतीमध्ये संघ आहेत. या ठिकाणी वडगाव येथील आदरणीय चेतनजी आपले हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी चेतन पाटील यांचा देखील सन्मान मंडळाकडून या ठिकाणी करण्यात आला आहे. मी ऋषिकेश पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चेतन पाटील चेतन पाटील आपल्या शुभ हस्ते आता ऋषिकेश पाटील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चेतन पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावरील आदरणीय भगवान पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी योगेश सालुंखे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भगवान पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्लीज भगवानजी आपण पुढे यायचं आहे. अर्थात आपला हा सन्मान आहे, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय दिलीप शेळके यांच्या समर्थक म्हणून खऱ्या अर्थानं आपण कार्यशील आहात आणि आज आजच्या कोविड स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. नांदेडपाड्याला किती हात दाखवते नांदेडपाड्यावाले आवाज नांदेडपाड्याला आवाज द्यायला जरा जोरदार आवाज आला पाहिजे. संघाचा पाठीमागे कोच म्हणून कार्यरत आहेत. आणि या ठिकाणी सर एक सन्मान घेतोय जानू जयाशील या ठिकाणी व्यासपीठावर स्थापना झालेले आहे. आदरणीय जानू जयाशील यांना देखील सन्मानित करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. सतीश सर आपल्यास विनंती आहे या ठिकाणी आदरणीय जानू जयाशील यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात आदिवासी समाजाचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. आदरणीय जानू जयाशील आपला देखील सन्मान अर्थात आदरणीय सतीश सडे यांच्या शुभस्ते या ठिकाणी केला जातो. अनेक मान्यवर अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपली सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र येत आहे. आपण चारही गॅलरीज या ठिकाणी पाहतो नक्कीच भरलेले आहेत. अर्थात रसिक प्रेक्षकांच्या अजून देखील वाढता प्रतिसाद या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. तर समाधान मिळणारं एक वातावरण एक कबड्डीचं वातावरण या ठिकाणी निश्चितपणे आपण झालेलं पाहतो. आदरणीय संपूर्ण कबड्डी स्पर्धा खेळण्याचा सन्मान आपण या रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमतः महाराष्ट्रामध्ये म्हणे खऱ्या अर्थानं एवढी भव्य आणि दिव्यत्वाची कबड्डी स्पर्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वपूर्ण कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळत आहात. याचं सर्व श्रेय अर्थात आपल्यासाठी जातं आणि आपल्या सर्व साहित्याच्या पदाधिकाऱ्यांना जातं. कारण आपण घेतलेली स्पर्धा ही भविष्यात आमच्या अनेक खेळाडूंसाठी एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. नामांकित या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय. चालू सामना रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 1 साठी महालक्ष्मी वाघजाई वर्सेस नांदाईदेवी नांदाईचा पाडा. मैदान क्रमांक 2 साठी आवाज आलाच पाहिजे. कुलकर्णी सर आवाज तर येणारच आहे. अजून 2 दिवस या ठिकाणी कबड्डी नक्की कारण कबड्डी असा खेळ आहे, मैदानी खेळ आहे, मैदानी खेळ आहे. अर्थात शक्तीचा सहनशक्तीचा युक्तीचा असा खेळ अर्थात कबड्डी आज मात्र आपल्या समोर या ठिकाणी मॅटवर खेळत असताना पाहतो. अनेक खेळाडूंना नामी संधी या ठिकाणी आली आणि या संधीचं सोनं करणं मात्र मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे. आपला उत्तम आणि सर्वोत्तम खेळ या मॅटवर आपण त्याला निश्चितपणे ह्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता होण्यासाठी आपल्यासाठी मात्र नामी संधी आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. प्रथम
किंवा जिल्हास्तरीय प्रौढगट कबड्डी स्पर्धा असेल प्रत्येक स्पर्धेसाठी या ठिकाणी ठिकाण क्रमांकासाठी रोख 1,25,000 रुपयांचं रक्कम देण्यात येणार आहे. वाघसाहेबचे सपोर्टर किती आहे? आवाज द्या ना. वाघसाहेबवाले कुठे आहेत? वाघसाहेबचे सपोर्टर आवाज द्या ना. आवाज द्या, आवाज द्या. आवाज आला पाहिजे. इकडे खाल ना थोडी पुढे घ्या ना. थोडी पुढे घ्या. बस बस या ठिकाणी सन्मान केला जातो. अर्थात व्यासपीठावर आदरणीय पारस मोहता यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. मी मंथकडे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी पारस मोहता यांना देखील सन्मानित करायचा आहे. काय बोलतोय? 1 नंबर फोटो आदरणीय पारस मेहता यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. मी मंथनजी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते पारस मेहता यांना सन्मानित करायचं आहे. खेळ असाच या ठिकाणी होणार आहे. अर्थात मायबाप असेल प्रेक्षकांना मोठ्या आशेनं ही स्पर्धा मात्र पाहतात. आपला संघ जिंकावा म्हणून अनेक हितचिंतक देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. परंतु या ठिकाणी महासंग्राम कबड्डीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 3 पंचकृषी एकवटलेले आहेत. आदरणीय दिलीप शेठ भोई यांनी प्रथमतः हा प्रयोग या ठिकाणी केला. अर्थात पहिल्या पर्वामध्ये 3ही पंचकृषींना एकत्रित आणण्याचे जबरदस्त काम सगळ्यांना या ठिकाणी कबड्डी खेळण्यासाठी संधी देण्याचं काम आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि 30 वर्ष देखील यशस्वीरित्या या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतो. कबड्डीचा आलेख मात्र वाढतोय. बरोबर पहिलं या ठिकाणी मातीवर खेळण्यात आलं. दुसरं पर्व देखील या ठिकाणी लाल मातीवर खेळण्यात आलं. तिसऱ्या पर्वामध्ये या ठिकाणी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मॅटवर या ठिकाणी खेळण्यात आलं. अर्थात प्रो कबड्डी 2024 अंश दोनसेकर आपण असा प्लीज आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. अंश दोनसेकर आपण या प्लीज. लक्षात घ्या पुढील सामने मैदान क्रमांक 1 साठी आम्ही दिलेला आहे. मैदान क्रमांक 1 साठी वेताळेश्वर उसर वर्सेस देवेश कन्स्ट्रक्शन उसर. मैदान क्रमांक 2 साठी नागेश्वर आवास वर्सेस मरियाई बांधण. आणि मैदान क्रमांक 3 साठी जय हनुमान वडवली वर्सेस विघ्न हत्ता चिराडपाडा. या 6च्या 6 संघांना तयार करायचं आहे. लक्षात घ्या 1 साठी वेताळेश्वर उसर वर्सेस देवेश कन्स्ट्रक्शन उसर. मैदान क्रमांक 2 साठी नागेश्वर आवास वर्सेस मरियाई बांधण. आणि मैदान क्रमांक 3 साठी जय हनुमान वडवली वर्सेस विघ्न हत्ता चिराडपाडा. विघ्न हत्ता चिराडपाडा अर्थात मी अनेक सहकार्य करणारे या ठिकाणी आमचे खेळाडू मित्र आहेत. अर्थात या विभागातील अनेक जण या ठिकाणी उत्तम प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत आणि त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. अंश दोनसेकर आपण यायचं आहे आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या ठिकाणी अर्थातच मी पारस मेहता आपल्यास विनंती करणार आहे. या अगोदर सामना खेळला गेला त्यामध्ये अंश दोनसेकर हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला आणि त्याला सन्मानचिन्ह देण्यासाठी मी पारस मेहतास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात अंश दोनसेकर या अलिबाग निवासी पंचकृषीतील नामांकित खेळाडू आहे. आता मात्र या संघाला पहिल्याच फेरीमध्ये वाघोड या संघाबरोबर पराभूत व्हावं लागलं. अर्थात जिंकणं आणि हरणं हे मित्रांनो आपण नेहमीच पाहत असतो. जिंकलं तर आवडायचं आणि हरलं तर सावरायचं हे देखील आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. एक आनंदीमय वातावरण आनंदाचा सोहळा या ठिकाणी या मैदानावर आपण संपन्न होत असताना पाहतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आलेले आहेत. उद्या देखील येणार आहेत आणि परवा देखील या कबड्डी स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी येणार आहेत. अनेक आमदार या ठिकाणी अर्थात सदीच्या भेट देऊन गेलेले आहेत. धन्यवाद. आपण संपूर्ण गॅलरी या ठिकाणी पाहतोय. रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून पूर्णतः भरलेली आपण पाहतोय. इथे बरोबर व्यासपीठाच्या मागच्या साईडला हाऊसचे स्टॉल आहेत. आपल्या माहितीसाठी त्या ठिकाणी आपण जायचं आहे. अर्थात आपली सुंदर पद्धतीनं नियोजनबद्ध कबड्डी स्पर्धा आहे. मित्रांनो एक विचार करा आपण ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा इंडोर कबड्डी स्पर्धा आहे. अर्थातच गॅलरीची व्यवस्था आहे. सुंदर अशी प्रकाश योजना आहे. अर्थात कबड्डी याच्यापेक्षा अजून वेगळं कुठेच आपल्याला पाहायला मिळाली आहे. किंवा प्रो कबड्डीमध्ये देखील आपण
प्रो कबड्डी पाहिली असेल, परंतु ह्या प्रो कबड्डीचं वैशिष्ट्य असं आहे, पूर्णतः इंडोर कबड्डी स्पर्धा आहे, मॅटवरील कबड्डी स्पर्धा आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी 3 मैदानांची व्यवस्था आहे. ॲट अ टाइम आपल्याला 3 मैदान या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. अनेक कबड्डीचा वापर केलेला आहे. या ठिकाणी मागच्या साईडला देखील जे क्रिकेटचं भव्य मैदान आहे त्या ठिकाणी देखील आपली व्यवस्था, बसण्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली LED देखील लावण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी आरामात बसून त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहता येईल. मनसोक्त धावचा आनंद लुटत आपण मैदानावर देखील त्या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहू शकता. इतकं तंतोतंत आयोजन तथा नियोजन आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या अर्थात त्यांच्यामध्ये अनेक वेळा आपल्या या गरजेमधून आपण आपल्या गरजांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिक प्रेक्षक जमलेला आहे आणि बरोबर हाच आनंद देतो. त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असतो या कबड्डीचा आनंद अशाच पद्धतीनं आपण पुढील 2 दिवस देखील घ्यायचा आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करायचं. मॅटवरील कबड्डी स्पर्धा या ठिकाणी 9 वाटणी कबड्डी स्पर्धा खेळतो. या अगोदर अनेक वेळेला आपण ऑनलाईन कबड्डी स्पर्धा खेळलो. आता मात्र एक वेगळा या कबड्डी स्पर्धेचा विविधता आपल्याला पाहायला मिळणार. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना महालक्ष्मी वागसई तसेच नांदाईचा पाडा. अजून एक वैशिष्ट्य कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ना जातीचा ना धर्माचा कबड्डी खेळ या महाराष्ट्राच्या मातीचा. अर्थात ही कबड्डी आपण अनेक गटांना विविध गटातून विविध समाजातून या ठिकाणी कबड्डी खेळण्यात आलेले आहे. आदिवासी समाजाची कबड्डीपटू आहे किंवा विविध जाती धर्माची या ठिकाणी कबड्डीपटू एक दिलानं एक मनानं ही कबड्डी स्पर्धा खेळत आहे आणि ह्याचं सर्वस्वी अर्थातच मी तालुक्यात अभ्यास केला आहे. कारण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आणि अर्थातच या ठिकाणी नियोजित कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते. बुद्ध जयंती देखील आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं शांततेचा संदेश देणारे अर्थात गौतम बुद्ध त्या देखील आपण खऱ्या अर्थानं मतामत मस्तक होऊन या ठिकाणी कबड्डी स्पर्धेला सुरुवात केली. अनेक नामांकित कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय अर्थात साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि त्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात केली. सर्व विविधतेनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण नामस्मरण करून या कबड्डी स्पर्धेला आपण शोधायला गेला आणि अशीच कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सुरुवात झाली. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारा गणपती बाप्पा अर्थातच गणपती बाप्पाला देखील नामस्मरण करून या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. आता 19 या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. महालक्ष्मी वागसई तसं नांदाईचा पाडा हा एक नामांकित संघ आहे. अनेक वेळेला या विभागामध्ये या 3 पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थानं विजयाचं दातर ठरलेला संघ आहे आणि प्रतिस्पर्धी संघ पाहतो आपण महालक्ष्मी वागसई. 23-6 असा गुणफलक मला वाटतं मैदान क्रमांक 1 वर त्या ठिकाणी लागलेला आहे. म्हणजेच नांदाईचा पाडा हा संघ मात्र काहीच्या गुणांनी आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, ज्याचं कार्य सुंदर तो सुंदर आणि सुंदरतेचं प्रतीक म्हणजेच कबड्डी आज या मैदानावर मात्र खेळली जाते. प्रो कबड्डी म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कबड्डीचा आजपासून सुरू झाला. आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या माध्यमातून अनेक महिला वर्ग देखील आपण पाहतो. अनेक माता भगिनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी उपस्थित झालेला आहे. चहूबाजूनं या कबड्डीचा सुगंध मात्र दरवळलेला आहे आणि हाच सुगंध अगदी घरबसल्या देखील यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांना देता येतो. हे देखील आजच्या कबड्डी स्पर्धेचं मित्रांनो वैशिष्ट्य आहे. अजून देखील उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये या ठिकाणी कबड्डी स्पर्धा घेतली जाणार आहे. विजयी संघाला विनंती असेल आपण जायचं नाहीये. दुसरी फेरी देखील आजच्या रचनेमध्ये या ठिकाणी संपन्न केली जाणार आहे. उद्या मात्र या ठिकाणी उरलेली पंचकृषी संपूर्ण कबड्डी स्पर्धा, महिला कबड्डी स्पर्धा आणि 25 तारखेला रायगड जिल्ह्यातील नामांकित 32 संघांची कबड्डी स्पर्धा एक मोठा महासंग्राम आपल्याला 25 तारखेला या मैदानावर पाहायला प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात ऐकायला मिळतं कबड्डीचा मैदान ताकद आहे. हे कबड्डीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की अनेकांना या ठिकाणी खेळ आणण्याचं सामर्थ्य तो कबड्डीमध्ये आहे. त्याला गणपतचा बहादुरी आणि डॅशिंग डेअरिंग असा खेळ म्हटलं जातं. तोच कबड्डी आज मात्र आपल्याला मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्यावेळेला महाराष्ट्राची कबड्डी आपण पाहतो किंवा एक वैश्विक स्तरावरची कबड्डी स्पर्धा ज्यावेळेला पाहायला मिळते आपण पाहायला जातो ना त्यावेळेला त्या ठिकाणी अर्थात विशेष शुल्क आकारलं जातं. परंतु आदरणीय दिलीप शेठ भोई यांच्या माध्यमातून फ्री ऑफ चार्ज कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही 3 दिवस आपल्यालाच खेळाडूंची, आपल्या स्वतःची, आपल्या सन्मानाची, आपल्याच अभिमानाची आणि आपल्याच स्वाभिमानाची प्रो कबड्डी 2024 या ठिकाणी संपन्न म्हणतात.
बोल रे हॅलो बोल आता कशी काय लागेल येतो मोबाईल मित्रांनो आपण पाहतो पहिल्या फेरीची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आम्ही आपल्याला टीम नंबर कोर्ट नंबर 3 बामनगाव चॅलेंज रायडर सेट 2 पॉइंट आवर डिसिजन रायडर आउट प्लीज रिव्ह्यू भाऊसर त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे मैदान क्रमांक 3 चा आपण लक्षात घ्या निश्चितपणे त्या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे आदरणीय सुधीरजी चेरकर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत सुधीर चेरकर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे आदरणीय सुधीरजी चेरकर विनंती असेल बामणगाव या संघाने त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे भाऊसर आदरणीय सुधीरजी चेरकर यांचा देखील अर्थात रंडेदेवगड ग्रामपंचायत प्रथम नागरिक अर्थात सरपंच म्हणून या ठिकाणी कार्यशील असणारे आदरणीय सुधीरजी चेरकर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे Number 3, please repeat. Number 3. हेलो टीम नंबर कोर्ट नंबर 3 बामनगाव चॅलेंज 2 पॉइंट आवर डिसिजन रायडर आउट रावसाहेब त्या ठिकाणी मैदान क्रमांक 3 चा आपण निर्णय द्यायचा आहे बामणगाव संघानं मात्र त्या ठिकाणी चॅलेंज केलेला आहे 2 खेळाडू आहेत परंतु सामनाधिकाऱ्यांनी मात्र खेळाडू बाद केलेला आहे निर्णय मात्र आपल्याकडे पेंडिंग आहे प्लीज Review unsuccessful, rider out. Hello. Code number 3. हॅलो कोर्ट नंबर 2 डावाले चॅलेंज रेडर आउट आवर डिसिजन रेडर स्टेट प्लीज रिव्ह्यू क्रीडांगण क्रमांक 2 वरचा रिव्ह्यू आहे तर सर क्रीडांगण क्रमांक 2 वरचा रिव्ह्यू पाहायचा आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वरती महालक्ष्मी वाघजे विरुद्ध नांदादेवी नांदापूर हा सामना आपण बघतोय 33-10 अशा गुणफलकाने म्हणजे जवळजवळ आपण पाहिला तर 23 गुणांची आघाडी आहे ती नांदादेवी नांदापूर या संघाकडे अनाट्य असा नांदादेवी नांदापूर हा अलिबाग तालुक्यातला संघ या मॅचमध्ये आघाडीवरती आहे या ठिकाणी ज्या संघाला अजून देखील आपली नोंदणी केली नाही आहे त्या संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपली नोंदणी मात्र आपण करून घ्यायची आहे सर्व संघ कारण आपण आल्याची या ठिकाणी नोंदणी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक सर्व संघाला या ठिकाणी विनंती असते तो नोंदणी करून गेलाय त्याचं Code number 2, please repeat. हॅलो कोर्ट नंबर 2 डावाले चॅलेंज रेडर आउट आवर डिसिजन रेडर स्टेट प्लीज रिव्ह्यू डावाळीचं म्हणणं आहे की रायडर त्या ठिकाणी आउट आहे आणि पंचांना मात्र त्या ठिकाणी मी या ठिकाणी खेळायला पाहतोय कसं वाटतं या ठिकाणी आपण मी पाहतो तेवढा कमीत कमी 15 ते 18 खेळाडू बाद केले आज खरंच खूप छान वाटतं खेळायला कारण छोटं काकांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म पहिल्यांदा आम्हाला केलं म्हणजे खूप चांगला खेळून देतो नांदेड पाहिलं पुढे आवाज